तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहिलं होतं की मंजिरीने आता सांगितलं होतं मीराला की जर तू नागाला खऱ्याखुरा नैवेद्य दाखवलास तर आणि तरच मी तुला या घरची सून म्हणून स्वीकारेन। ही परीक्षा खूप अवघड आहे, मला मान्य आहे, पण तरी तुला ही परीक्षा द्यावी लागेल। एकतर तू हे कार्य पूर्ण कर किंवा मग तू या घरातून कायमस्वरूपी निघून जा। आता मीराने तिला सांगितलेलं असतं की मी ही गोष्ट करायला तयार आहे, मी नागाला नैवेद्य दाखवेन। त्यानंतर आता इथे मंजिरीला वाटत असतं की चला आता सगळं माझ्या मनाप्रमाणे घडणार। आता ही मीरा त्या नागाला नैवेद्य दाखवायला जाणार आणि त्यामध्ये एकतर ही मृत्यू तरी पावणार, नाहीतर काहीतरी ही घर तरी सोडून जाणार। काहीही झालं तरी फायद्यात मात्र मीच आहे। आता मंजिरी मार्जिरीला म्हणत असते, मार्जिरी आता माझ्या आयुष्यातला काटा कायमचा दूर होणार। आता मला माझी शक्ती प्राप्त करण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत। माझ्या घरात जी आत्मा आणि व्यक्तीची शक्ती वाढत होती, आज मी तिचा कायमचा नायनाट करणार आणि विजय मिळवणार। त्याबरोबर आता मार्जिरी तिला सांगत असते, मंजिरी इतक्यात खुश होऊन जाऊ नकोस। हे बघ, काहीही झालं तरी तुझ्या घरातला आत्मा हा महागौरीचा भक्त आहे आणि देव चांगल्या लोकांबरोबर कधीच वाईट करत नाही। तो आत्मा जरी असला तरीसुद्धा पवित्र आहे, त्यामुळे अजूनही तुला पूर्णपणे 100% यश मिळालेलं नाही आहे। तोवर उगाचच्या उगाच आनंद साजरा करू नकोस। जेव्हा तुला प्रात्यक्षिक दिसेल तेव्हाच त्यामध्ये सुख मान। त्याबरोबर मंजिरी म्हणत असते, मार्जिरी तू काळजीच करू नकोस, मी जे ठरवलं आहे तेच होईल। मला जे हवं आहे ते करण्याची आणि मिळवण्याची पहिल्यापासून सवय आहे। तू मला आज ओळखत नाहीस। त्यावर मार्जिरी म्हणत असते, मी तुला कधीपासून ओळखते हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं हे आहे की आता तुझी सून ती मुलगी काय करून दाखवते। आता जर ती जिवंत वाचली तर मात्र खरं नाही, आपण असं समजायचं की तिची शक्ती अफाट आहे आणि म्हणूनच ती मुलगी जिवंत वाचली। तिला अजून तरी तिच्या शक्तीची जाण नाही, त्यामुळे आपलं टिकणं सोपं आहे, आपला निभाव सहज लागतोय। पण एकदा का जर तिला तिच्याकडे जी ताकद आहे त्याची जाणीव झाली तर मात्र आपला निभाव लागणं सोपं नाही। आता सध्या तरी त्या आत्मा आणि व्यक्तीला दोघांनाही त्यांच्या शक्तीची जाण नाही, त्यामुळे आपण पुढे जातोय। पण एकदा का त्या दोघींना एकत्र त्यांच्या शक्तीची जाण आली की मग मात्र आपलं सगळं अवघड होऊन जाईल। तर दुसरीकडे आपण पाहतो की मायाला खूपच जास्त आनंद झालेला असतो। माया आता तिच्या रूममध्ये अथर्वचा आणि तिचा जो फोटो असतो त्या फोटोजवळ बोलत असते, अथर्व आता कायमचा तू पुन्हा एकदा माझा होऊन जाशील, फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे। खरं प्रेम असेल तर व्यक्ती आपल्याला कशीही मिळते, अगदी कशीही। बघ ना, आपल्या रस्त्यात पहिले आडवी आली अंबिका, नंतर आडवी आली आता ही मीरा, पण तरीसुद्धा माझं प्रेम मला मिळणार, मी माझं प्रेम मिळवणार। मंजिरी मॅडम किती ग्रेट आहेत। आता मंजिरी मॅडमने रचलेल्या डावाप्रमाणे ती मीरा त्या नागाला दूध पाजायला जाईल, प्रसाद खाऊ घालायला जाईल आणि तिथेच तिचा मृत्यू होईल किंवा एकतर तिला हे घर तरी सोडून जावं लागेल। काहीतरी होईल, पण जे होईल ते माझ्यासाठी चांगलंच असेल असं ती विचार करत असते। तर दुसरीकडे अथर्व आणि अनन्या त्याचबरोबर दादासाहेब तर वेदा हे चौघही जण गेलेले असतात मंदिरात। नागपंचमीनिमित्त दर्शन घेऊन या असं मंजिरीने मुद्दामूनच त्यांना सांगितलेलं असतं, जेणेकरून आता कोणाला कळूच नाही घरात मंजिरीने काय करून घेतलं इथे। आणि मीराला तिने मुद्दामून घरात ठेवलेलं असतं आणि ती म्हणालेली असते, घरची सून सणासुदीच्या दिवशी तयारी करण्यासाठी घरात असायला हवी। त्यामुळे आता अथर्वला ह्या सगळ्या गोष्टींची अजिबातच कल्पना नसते। आता इथे अथर्व हा वेदाबरोबर छान मंदिरात आलेला असतो, त्याला बरं वाटत असतं, त्याला वाटत असतं की आणखीन थोडा वेळ इथेच थांबावं, कारण वेदा अथर्व हे खूप दिवसांनंतर मंदिरात आलेले असतात। तर आता आपण पाहतो की इथे मीरा ही आता नागासमोर बसलेली असते। आता तिने तिच्या हातावरती पातोळी घेतलेली असते, तो नाग आता तिथे तिच्या जवळ आलेला असतो। तर इकडे अंबिका ही देवघराबाहेर उभी असते आणि तिने घट्ट हात जोडलेले असतात आणि ती प्रार्थना करत असते की रक्षण कर देवी आई आज मीराचं। आज काहीही झालं तरी मीराला काही होता कामा नये। आजपर्यंत माझ्या मुलीने खूप भोगलंय, माझ्या जाण्यानंतर तिचा आधार कोणीच नव्हतं, आता मीरा तिचा आधार आहे, तिचा आधार तिच्यापासून काढून घेऊ नकोस। माझ्या बहिणीचं रक्षण कर, माझ्या बहिणीला वाचवाच।
त्यानंतर आता जसं अंबिकाला वाटतं की आता मीरा नागाला नैवेद्य चारत असेल तोपर्यंत लगेचच ती आता बाहेर येते आणि बाहेर येऊन आतासुद्धा अंबिका हात जोडून डोळे मिटून घट्ट उभी असते. ती देवीकडे प्रार्थना करत असते, मी तुझी खूप मोठी भक्त आहे, माझ्या बहिणीचं रक्षण कर, तिला वाचव. आज तिची खूप मोठी परीक्षाच नाही तर तिच्या जीवन मरणाचा, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता इथे मंजिरीला, मायाला, नर्मदा आत्याला सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो. त्या सगळ्यांना वाटत असतं की आता मीराचं काही खरं नाही, मीरा काही वाचू शकत नाही. पण होतं मात्र उलटं. मीराच्या हातात जो प्रसाद असतो तो नाग त्याला स्पर्श करतो आणि मागे निघून जातो. मीरासुद्धा खूपच जास्त घाबरलेली असते, त्यामुळे तिनेसुद्धा तिचे दोन्ही डोळे बंद करून घेतलेले असतात. पण आईसाहेबांनी आपल्याबरोबर बोलायला हवं, त्यांनी आपल्याला माफ करायला हवं, सून म्हणून स्वीकारायला हवं. या सर्व गोष्टींसाठी आता खरं तर मीरा हे व्रतवैकल्य करायला तयार झालेली असते. पण जेव्हा आता आपण पाहतो की नाग अलगद तिच्या हातावरच्या प्रसादाला स्पर्श करतो, तिने दिलेल्या दुधावरती अलगद तोंड लावतो आणि मागे जातो, त्यावेळेस मंजिरीला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. मंजिरीला कळत नसतं की आता आपण काय करावं आणि काय नाही. मंजिरी खूप रागाने त्या नाग आणणाऱ्या व्यक्तीकडे बघते आणि त्याला रागाने खुणावते की नंतर येऊन मला आतमध्ये भेट. तर आता मार्जिरीचा आवाज मंजिरीला यायला लागतो. मंजिरी, मी म्हणलं होतं तेच खरं ठरलं. ह्या आत्म्याची आणि ह्या माणसाची शक्ती आपल्यावरती हावी होती आहे, ह्यांची ताकद वाढती आहे. आपण कमी पडतोय मंजिरी, आपण कमी पडतोय. आपल्याला काहीतरी करावं लागेल. काहीही झालं तरी असं होता कामा नये. जर असं झालं तर शेवटचा बळी तू देऊ शकणार नाही आणि जर शेवटचा बळी तुला देता आला नाही तर मग मात्र तुला शक्ती मिळण्यापासून थांबावं लागेल. तुला तुझी एवढ्या वर्षांची तपस्या वाया घालवावी लागेल, वाया जाताना पाहावं लागेल सगळं तुला. तर आता इथे अंबिका ही देवीकडे प्रार्थना करत असते. आता मीरा अंबिकाला कळावं यासाठी म्हणते, झाला एकदाचा नैवेद्य देवाला दाखवून. त्याबरोबर अंबिका खूप खुश होते आणि डोळे उघडते आणि मग ती आता मीराला विचारत असते, मीरा तू ठीक आहेस ना, तुला चक्कर वगैरे काही येत नाही आहे ना. मीरा म्हणते की हो मी ठीक आहे, अगदी व्यवस्थित. आता इतक्यात त्या ठिकाणी अथर्व पोहोचलेला असतो आणि अथर्वने तिथे नाग वगैरे पाहिलेला असतो आणि अथर्वला आता कळत नसतं की हा सर्व काय प्रकार आहे, हा नाग वगैरे इथे कशाला आणलाय. तो विचारत असतो की हा नाग इथे कोणी आणला, कशासाठी. त्याबरोबर माळी काका अथर्वला सांगतात, मंजिरी वहिनी साहेबांनी मागवून घेतला हा नाग. आज नागाला मीरा ताईसाहेबांकडनं नैवेद्य खायला घालायचा होता म्हणून. आता हे ऐकून अथर्वला खूप मोठा धक्का बसतो. अथर्व म्हणतो, काय, जिवंत नागाला नैवेद्य दाखवायचा होता. त्यावर लगेचच माळी सांगतो, हो, आणि तो सुद्धा मीरा ताईसाहेबांच्या हातातून. आता हे ऐकून तर अथर्वला इतका राग येतो. अथर्व मीराला जोरजोरात हाका मारत मीराकडे येतो आणि मीराला विचारतो, काय चालवलंयस तू, मनमानी कारभार. मीरा म्हणते, काय झालं, शांतपणे बोला ना. त्यावर अथर्व म्हणत असतो, आज तू काय केलंस मी घरात नसताना. मीरा म्हणते, मी काही नाही केलं, तुम्ही सांगितलं तुमच्या वॉर्डरोबला हात नाही लावायचा, मी नाही लावलेला. त्यावर अथर्व म्हणतो, मी कपड्यांबद्दल किंवा वॉर्डरोबबद्दल नाही विचारत आहे. आज तू त्या नागाला, जिवंत नागाला नैवेद्य खायला घातलास, तो सुद्धा स्वतःच्या हातावर. त्यावर मीरा म्हणते, हो. त्यावर अथर्व म्हणत असतो, तुला कोण सांगतं ग हा नसता आगाऊपणा करत बसायला. जर जास्त कमी काही झालं असतं तर काय केलं असतं, विचार येतो डोक्यात. त्याबरोबर मीरा म्हणत असते, मला आईसाहेबांनी सांगितलं होतं आणि आईसाहेबांची आज्ञा मला नाही मोडता आली. त्यावर अथर्व म्हणतो, हो, तू श्रावण बाळच आहेस ना, सगळ्यांच्या आज्ञा पाळत बसायला. हे बघ, एखादी गोष्ट जर आपल्याला जमत नसेल, पटत नसेल, त्रास होत असेल तर त्या गोष्टीला विरोध करता आला पाहिजे मीरा. तर दुसरीकडे आता अथर्व ही गोष्ट दादासाहेबांना येऊन सांगतो. दादासाहेबांना सुद्धा हे अजिबातच पटलेलं नसतं. दादासाहेबसुद्धा मंजिरीवरती खूप चिडतात. मंजिरीला म्हणत असतात, मंजिरी, मला मान्य आहे ती मुलगी तुला सून म्हणून पसंत नाही, पण काही काळी तू तिला मुलगी मानलं होतंस. अगं किती जीव लावला होतास तू तिला. अनन्या आणि अथर्व तुझ्या पोटची मुलं नाही तरीसुद्धा तू त्यांना स्वतःपेक्षा मुलांपेक्षा जास्त माया लावलीस. किती काळजी करतेस तू त्यांची. लहान असल्यापासून ते तुला त्यांची सख्खी आई मानतात. तिच्यापेक्षाही जास्त प्रेम किंबहुना त्यांनी तुझ्यावरती केलं. इतकी चांगली आहेस तू, मग तरीसुद्धा तू मीराबरोबर असं कसं काय वागू शकतेस. जर नागाने चुकून तिच्या हाताला दंश केला असता तर काय घडलं असतं याची कल्पना आहे का तुला. मंजिरी म्हणत असते, हो, मला सगळं माहीत आहे. त्यावर दादासाहेब म्हणतात, जर सगळं कळत होतं तुला तरीसुद्धा तू हे सगळं का केलंस, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची. मला मान्य आहे तिने आपल्या मुलाची फसवणूक केली,
फसवून ती आपल्या घरात आली आहे. अगं पण तिच्या ह्या घरात येण्यामुळे आपलं कोणत्याही पद्धतीचं नुकसान झालेलं नाही. उलट जे काही झालं आहे ते आपल्या घरात ती आल्यानंतर चांगलंच घडलं आहे. आपली नात वेदा, तिची आई अंबिका गेल्यानंतर कायम गप्प गप्प राहायला लागली. वेदा माणसातून बाजूला व्हायला लागली. पण मीराच्या घरात येण्यामुळे हळूहळू आता वेदा सुधारत चालली. आता हळूहळू वेदामधले चांगले बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू वेदा आणि अथर्व हे दोघंसुद्धा एकत्र येत आहेत. वेदाच्या मनातला गैरसमज दूर होतोय की अथर्वनेच तिच्या आईचा खून केला, अथर्वनेच तिच्या आईला मारले. एवढं सगळं चांगलं होत असताना तरीही तू आता मीराबरोबर हे असं का वागलीस? जर तिला काही बरं वाईट झालं असतं, तिच्या जीवाचा जर काही धोका आला असता तर आपण काय केलं असतं सांग ना. म्हणून तू मला, अथर्वला, अनन्याला सगळ्यांना मंदिरात पाठवलं होतंस का? हेच कारण होतं का आम्हाला मंदिरात पाठवण्यामागे? तू कधीपासून एवढी कठोर झालीस मंजिरी? त्याबरोबर मात्र मंजिरी गप्प असते. तर दादासाहेब म्हणतात मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे आणि तिकडनं निघून जातात. मंजिरीने आता त्या नागाच्या जो मालक असतो त्याला आतमध्ये बोलवलेलं असतं आणि ती आता त्याला विचारत असते, काय केलंस तू? काय केलंस? काय सांगितलं होतं मी तुला? जो नाग त्या मीराला दंश करेल असा नाग घेऊन ये. मग तरीसुद्धा तू हा नाग का आणलास? आज मला त्या मीराचा सगळा खेळ कायमचा संपवायचा होता, पण तुझ्यामुळे पुन्हा ती मीरा माझ्यावरती हावी ठरली. आज ती मीरा ह्या जगात उरली नसती, पण मूर्ख माणसा तुझ्यामुळे घडलं हे सगळं. त्यावर आता तो माणूस सांगत असतो, एकदा माझं ऐकून घ्या बाईसाहेब. अहो मी हा सगळ्यात विषारी सापच आणला होता, पण मलाच कळत नाही आहे त्या सापाने त्या बाईसाहेबांना कसा दंश नाही केला तो. अहो बघितलंत ना तुम्ही, मी सुद्धा ज्यावेळेस प्रसाद खाण्याची वेळ होती फक्त तेव्हाच त्या सापाला डायरेक्ट त्या पेटीतून बाहेर काढला होता. कारण तो साप फिरणं खूप कठीण आहे, लोकांसाठी अवघड आहे. जर तो दंश करत असेल तर मग मात्र व्यक्ती मरते हे निश्चित आहे. म्हणूनच मी सुद्धा त्या सापाला घाबरतो. पण मला हेच कळलं नाही की त्याने त्या बाईसाहेबांना का दंश केला नाही. त्याबरोबर लगेचच मंजिरी म्हणत असते, उगाचच्या उगाच माझ्याशी खोटं बोलू नकोस, नाटक तर करूच नकोस. तूच चुकून दुसरा कुठला तरी साप उचलून आणला असशील, त्यामुळेच हे सगळं घडलं. त्यावर तो म्हणत असतो, अहो नाही बाईसाहेब, असं कसं करेन मी? एवढे पैसे घेतलेत तुमच्याकडून ते उगाच काम न करण्यासाठी का? त्याबरोबर मंजिरी म्हणत असते, चालतं हो इकडनं, पुन्हा मला तुझं तोंडही दाखवू नको. तुझं तोंड पाहावं अशी सुद्धा माझी इच्छा उरलेली नाही आहे. जर चांगलं काम केलं असतंस तर तुला आणखीन बक्षीस दिलं असतं, पण बक्षीस काय, तू पैसे घेण्याचे सुद्धा लायक नाही आहेस. निघ इकडनं, चालता हो. त्याबरोबर तो माणूस आता तोंड पाडतो आणि तिकडनं निघून जातो. मंजिरीची मात्र इथे खूपच जास्त चिडचिड होत असते. ती आधाआपट करायला लागते, सामान इकडून तिकडून टाकायला लागते आणि म्हणत असते, काहीही झालं तरी मी या मीराला सोडणार नाही सोडणार मी हिला. मला माझी शक्ती मिळवण्यापासून कोणीच नाही अडवू शकत, अगदी कोणीच नाही. ही मीरा तर नाहीच नाही. मला माझं शक्ती मिळणार, मला जे हवं आहे ते मी मिळवूनच राहणार. काहीही झालं तरी मला कोणीच नाही थांबवू शकत. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अथर्व आलेला असतो. मंजिरी अथर्वला म्हणत असते, अथर्व मला तुझ्याशी सध्या काहीच बोलायचं नाही आहे, तू तुझ्या खोलीत जा, आपण नंतर बोलू. अथर्व म्हणत असतो, आई मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी बोलायचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यावर लगेचच मंजिरी म्हणते, मला माहीत आहे तुला काय बोलायचं आहे ते. तर दुसरीकडे आता आपण पाहतो की माया ही खूपच जास्त चिडलेली असते. तिला राग येत असतो. तिला वाटत असतं ही मीरा म्हणजे माझ्या घशातलं हाडूक बनली आहे. ना मला गिळता येत आहे, ना मला वरती काढता येत आहे. का अशी ही मीरा माझ्या आयुष्यात आली चक्रासारखी मला कळत नाही आहे. ही आली आणि त्या अंबिकाची जागा हिने घेतली. अगदी तिच्यासारखीच आहे ही सुद्धा चिवट. माझ्या अथर्वच्या सतत जवळजवळ करत असते. आज हिचा काटा कायमचा निघाला असता, पण थोडक्यासाठी हुकलं सगळं. काहीही झालं तरी अथर्व मला मिळायलाच हवा. अथर्वसाठी मी काहीही करू शकते, अगदी काहीही. मी त्या मीराला जिवंत सोडणार नाही जिवंत सोडणार. आज तिने मंजिरी मॅडमचा प्लॅन जरी फ्लॉप घालवला असला तरीसुद्धा मी मात्र कायमच तिच्या मागावरती असेन. काहीही झालं तरी मी तिला जिवंत नाही राहू देणार तिला जिवंत. असं म्हणत माया जोरात बेडशीट उचलते आणि बेडवरनं खाली ढकलून देते. तर आता अथर्व हा आईला एवढंच सांगतो, आई आज तू जे वागलीस ते खूप चुकीचं होतं, खूप. तू असं नको करायला हवं होतंस. कोणाच्या तरी जीवाशी खेळणं अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि मग तो आता त्याच्या रूममध्ये निघून येतो. आता मीरा अथर्वला म्हणत असते, वेदाचे बाबा ऐका ना माझं, मी काय म्हणत होते. अथर्व मीराचं काहीच ऐकत नसतो. मीरा अथर्वला म्हणते, अहो वेदाचे बाबा तुमच्याशी बोलते. अथर्व लक्षच देत नाही. मीरा म्हणते, अथर्व तुमच्याबरोबर बोलते मी, ऐकू येतं आहे का तुम्हाला की ऐकूच येत नाही आहे? अथर्व तरीही तिचं काही ऐकत नसतो. आता मीराच्या लक्षात येतं की अथर्वला आपल्याबरोबर बोलायचं नाही आहे आणि म्हणून अथर्व असं करतो आहे. मग लगेचच आता मीरा ही अथर्वला म्हणायला लागते, वेदाचे बाबा हो ऐका ना, सॉरी माझं चुकलं.
पण काय करू, आईसाहेब म्हणाल्या होत्या. त्यावर अथर्व म्हणतो, आई उद्या म्हणेल की तू काहीही कर, तू काहीही करशील, विहिरीत उडी मार सांगेल, तू विहिरीत उडी मारशील. त्यावर लगेचच मीरा म्हणते, पण आता ही सगळी वेळ येणारच नाही, कारण आईसाहेबांनी मला सून म्हणून स्वीकारलं आहे आणि मला माहिती आहे की त्या मला विहिरीत उडी मार असं कधीच स्वतःहून सांगणार नाहीत. त्यावर अथर्व म्हणतो, सांगितलं पाहिजे तिने तुला हे आता, मग मला कळेल तू किती आईचं ऐकतेस आणि किती नाही ते. अगं मीरा, स्वतःच्या जीवावरती बेतेल असं माणसाने कधीच वागायचं नसतं. त्याबरोबर दुसरीकडे आता नर्मदा आत्यासुद्धा खूपच जास्त रागवलेली असते. तिला वाटत असतं ह्या मंजिरी वहिनीने जो प्लॅन केला होता तो एवढा सुपर्ब होता, तरीसुद्धा ही मीरा कशी काय वाचली या सगळ्यातनं. काहीही झालं तरी ही वाचता कामा नये, हिचं ना काहीतरी बरं वाईट व्हायलाच हवं. पण आता या सगळ्या मूर्ख बायकांना हे माहीत नाही की मीराच्या पाठी अंबिका तिची मोठी बहीण ठामपणे उभी आहे. ज्या दिवशी यांना हे सगळं कळेल त्या दिवशी मात्र यांना खूप मोठा धक्का बसेल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.